आज आपण एका खूप गंभीर विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातले आपले शेतकरी बांधव एकाएकी आलेल्या एका मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करतायत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीने फक्त त्यांची पिकच नाही तर त्यांची वर्षभराची मेहनत आणि त्यांचं भविष्य जणू काही धोक्यात आणलंय. चला तर मग या संकटाची व्याप्ती नेमकी किती आहे आणि त्याचा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झालाय हेच आपण आज नीट समजून घेऊया. हे जे संकट आहे ना ते अगदी अचानक आणि खूप मोठ्या ताकदीने आले. अवकाळी पाऊस आणि गारपीट या दुहेरी तडाख्याने शेतकऱ्यांचं कंबरडच मोडले. ही फक्त एक नैसर्गिक आपत्ती नाहीये तर त्यांच्या आर्थिक अस्तित्वावरच एक मोठा आघात आहे. विचार करा, जे पीक काढणीला आलं होतं ते काही तासात अक्षरशः मातीत मिसळलं. तर मग ह्या संकटाची सुरुवात झाली तरी कशी? हे काही साधंसुधं वादळ नव्हतं. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट हे दोन्ही एकाच वेळी धडकले आणि त्यामुळेच नुकसानाची तीव्रता अनेक पटींनी वाढली. बघूया या दुहेरी तडाख्याचा परिणाम नेमका काय झालाय. या वादळाचा फटका फक्त शेतीपुरता मर्यादित नव्हता हे लक्षात घ्यायला हवं. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे लोकांची घरंदारं आणि ज्या काही आपल्या पायाभूत सुविधा असतात त्यांचंही प्रचंड नुकसान झालंय. काही भागांमध्ये तर परिस्थिती खूपच जास्त गंभीर आहे. पांगरी परिसरातलं चित्र पाहिलं ना की या वादळाच्या विध्वंसक शक्तीचा अंदाज येतो. वादळाचा जोर इतका प्रचंड होता की मोठमोठी झाडं मुळासकट उखडून पडली. घरांवरचे पत्रे अक्षरशः कागदासारखे उडून गेले आणि संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा बंद पडला. आणि हे नुकसान फक्त एकाच भागात झालेलं नाहीये. उत्तर सोलापूरसारखा जो महत्त्वाचा शेतीचा पट्टा आहे तिथे शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे गहू आणि हरभरासारखी उभी पिकं जागेवरच सडून गेली आहेत. म्हणजे हातातोंडाशी आलेला घास या पाण्याने हिरावून घेतलाय. तर या सगळ्या पायाभूत सुविधांसोबतच सर्वात मोठा आणि थेट फटका बसलाय तो शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोताला, म्हणजेच त्यांच्या पिकांना. आता बघूया की हे नुकसान किती गंभीर आहे आणि त्याचे परिणाम किती दूरपर्यंत जाणवणार आहेत. नुकसानीची सुरुवात होते ती द्राक्षांसारख्या नगदी पिकांपासून. या गारपिटीच्या माऱ्याने द्राक्षाचे घडच्या घड जमिनीवर गळून पडले आहेत आणि बागा अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत, त्याने गुंतवलेले पैसे, सगळं काही एका क्षणात वाहून गेलं. द्राक्षांसारखीच अवस्था आंब्याची झालीय, फळांचा राजा, पण त्यालाही या वादळाचा मोठा फटका बसला. ऐन मोहोर आणि फळधारणेच्या काळातच हे संकट आल्यामुळे आंबा बागायतदारांची सगळी स्वप्नच मातीमोल झाली आहेत. ही नुकसानीची मालिका इथेच थांबत नाही. अगदी गहू आणि हरभऱ्यासारखी जी आपली मुख्य अन्नधान्याची पिकं आहेत ती सुद्धा यातून वाचलेली नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे, फटका फक्त फळबागांना नाही तर आपल्या सगळ्यांच्या अन्न सुरक्षेलाही बसलाय. पण हे फक्त आकडे आणि पिकांच्या नुकसानीपुरतं मर्यादित नाही. याच्या पलीकडे एक मानवी बाजू आहे आणि ती म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा. या आपत्तीचा त्यांच्या मनावर आणि जगण्यावर किती खोलवर परिणाम झालाय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एका स्थानिक शेतकऱ्याचे हे शब्द त्यांची निराशा आणि हताशा अगदी स्पष्टपणे दाखवतात. ते म्हणतात, आम्ही वर्षभर कष्ट करतो पण अशा नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व काही उद्ध्वस्त होतं. ही भावना फक्त एका शेतकऱ्याची नाही तर तिथल्या हजारो शेतकऱ्यांची आहे. विचार करा, वर्षभराची मेहनत काही क्षणांत डोळ्यांदेखत मातीमोल झाली. आपलं सर्वस्व गमावल्यानंतर आता या शेतकऱ्यांची सगळी आशा फक्त सरकारच्या मदतीवर टिकून आहे. या प्रचंड मोठ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आता लवकरात लवकर आणि ठोस मदतीची नितांत गरज आहे. मग शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? त्यांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत आणि त्या 3 मुख्य टप्प्यांमध्ये आपण बघू शकतो. पहिलं म्हणजे नुकसानीचे तातडीने आणि अचूक पंचनामे व्हायला हवेत. दुसरं, सरकारने ठोस नुकसान भरपाई जाहीर केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं, ही आर्थिक मदत कोणताही उशीर न करता थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि शेवटी या सगळ्या परिस्थितीचा सार एकाच प्रश्नावर येऊन थांबतो. ज्या शेतकऱ्यांनी आपलं सर्वस्व गमावलं आहे त्यांना सरकारी आश्वासनांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष मदत तीही वेळेवर मिळेल का, याच एका प्रश्नाच्या उत्तरावर त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं भविष्य अवलंबून आहे.